तर मी वर्ल्ड चॅम्पियन बनणार आहे. म्हणजे मी जेवढं खातो त्यापेक्षा जास्त बर्न करतोय. रेमॉन्डिनो भाई आला अंगावर, उडव पत्र्यावर. अच्छा गावात थांबलाय कवडाला. काय मोठा तुमचा मसल असा बटाट्यासारखा फुगणार नाही. Only take off your shirts if you have 6 abs to show. Let's see. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रणव पुजारी आणि आत्ता मी बनलेलो आहे ICN प्रो. आता काय आहे हे तुम्हाला मी वर्कआउटमध्ये सांगेनच, बट त्याआधी मी तुम्हाला एक सांगतो की मी आत्ता यापुढे खेळणार आहे ICNची कॉम्पिटिशन जी असणार आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप. आणि जर मी ही चॅम्पियनशिप जिंकलो तर मी वर्ल्ड चॅम्पियन बनणार आहे. आणि नॅचरल फेडरेशन आहे. आता ही नॅचरल फेडरेशन काय आहे हे मी तुम्हाला वर्कआउट करताना सांगतो. आपल्याकडे टाईम कमी आहे, चला वर्कआउट करू. चला तर आज आपण करणार आहोत माझा फेवरेट ॲथलीट रेमॉन्डिनो भाईचा चेस्ट आणि पूर्ण पुश वर्कआउटच करणार आहोत. कारण की सध्या माझा ब्रो स्प्लिट म्हणू शकत नाही, बट पुश पुल लेग हा चालू आहे. आणि अमुक करतो पहिले, तुम्हाला कळेलच आता. आणि इंस्टाग्रामला आपली व्हिडिओ येते, सो इंस्टाग्रामला पण तुम्हाला पूर्ण वर्कआउट भेटेल, वर्कआउटचे डिटेल्स भेटतील. सो मी वॉर्मअपला स्टार्ट करतोय, जास्त खास काही करत नाही. डबल बार कुठे आहे? ॲक्च्युली मी आलो आहे इथे, नवीन जिम जॉईन केली आहे खूप दिवसांनी. पहिलीच एक्सरसाइज डबल बार. हे मी खूप टायमानंतर मारतो आहे. ॲक्च्युली हे नव्हतं कधी यूज केलं, भीती वाटते. लेट्स सी. फील्स बेटर. गुड स्टार्ट ब्रो. सो मी तुम्हाला सांगत होतो नॅचरल फेडरेशनबद्दल. नॅचरल फेडरेशन याचा अर्थ असा की बरेच जणांना माहिती नसेल, जे माझ्या फील्डमध्ये आहेत, बॉडी बिल्डिंग करतायत किंवा बॉडी बिल्डिंग रिलेटेड कंटेंट बघतायत, त्यांना माहिती आहे नॅचरल बॉडी बिल्डिंग काय असते. बट जे पॅरेंट्स असतील किंवा बाकी माणसं आहेत ज्यांना माहीत नाही की नॅचरल बॉडी बिल्डिंग म्हणजे नेमकं काय डिफरन्स असतो एक ह्यूज बॉडी बिल्डर आणि एक ॲस्थेटिक बॉडी बिल्डरमध्ये. तसं सांगायचं झालं तर नॅचरल बॉडी बिल्डिंग हे असतं की जिथे तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये स्टेरॉइड्स इंजेक्ट करायचे नसतात. स्टेरॉइड्स म्हणजे ॲनाबॉलिक्स. आता हे तर मी कसं एक्सप्लेन करू मला माहीत नाही, पण बहुतेक जणांना माहीत असेल स्टेरॉइड्स काय असतं. सो जे बॉडीमध्ये इंजेक्ट केलं जातं ज्याच्यामुळे बॉडी फास्ट आणि एकदम राक्षसासारखी होते. सो ती तुमच्या बॉडीला आतून पण हार्म करते. आता हीच गोष्ट अवॉइड करण्यासाठी आणि नॅचरल पोटेन्शियलला तुमच्या एक ग्रोथ मिळण्यासाठी किंवा म्हणा प्रमोट करण्यासाठी ICN HSF वगैरे अशा खूप साऱ्या कॉम्पिटिशन्स किंवा खूप सारे एक्सपोज तयार झालेले आहेत. आणि माझ्या मते ही खूप चांगली गोष्ट आहे की नॅचरल बॉडी बिल्डिंगला प्रमोट केलं जातं आहे. आणि मी पण त्यामध्ये पार्टिसिपेट आहे आणि माझ्यामुळे खूप सारे मुलं त्यातून इन्स्पायर्ड होत आहेत. ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. खूप काही बोलण्यासारखं आहे, बट पहिले सेट तर मारून घेऊयात. हे कसं करतात तरी ते जिमनॅस्टिक. जाऊ दे, दातावर पडायचो सध्या नको. Let's go. I'm checking my list. Marathon man, it's run legit. Can't let it slip when it's all in my grip. Talking too much, you probably not it. All that I did, cause I missed, time I spent. Yeah, that's that blood, sweat in my love. Actually हे वेटेड मारायचं आहे. रेमॉन्डिनो वेटेड मारतो, बट सध्या माझ्या बॉडीत तेवढी ताकद नाही आहे. मी ॲक्च्युली आहे फक्त 1600 कॅलरीज पर डे वरती. माझा BMR आहे 1600, म्हणजे एकदम झिरो. न्यूट्रल, जे खाईन ते पूर्ण न्यूट्रल. प्लस मी वर्कआउट कार्डिओ स्टेप्स करून एक्स्ट्रा 600 to 800 बर्न करतो पर डे. म्हणजे मी जेवढं खातो त्यापेक्षा जास्त बर्न करतो आहे. सो ही आहे माझी कटिंग प्रेप. फक्त काही दिवस राहिलेत, जवळपास 30-32 दिवस राहिलेत आपल्या कॉम्पिटिशनसाठी. आणि आय नो आय विल गेट इन बेटर शेप दिस टाईम. बालीचं ज्याप्रमाणे बालीला गरज आहे कंडिशन आणण्याची त्याप्रमाणे, म्हणजे फक्त बघून वाटलं पाहिजे प्रत्येकाला की हां वर्ल्ड चॅम्पियन असावा तर असा. सो त्याच तयारीत आहे आणि नक्की मी ती कंडिशन घेऊन येणार आहे. भाई या नवीन जिममध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, ॲक्च्युली खूप इंटरेस्टिंग आहेत.
ह्याला काहीतरी म्हणतात, मला नाही आठवत, बट ठीक आहे. हे असं काहीतरी असं करून असं, मग असं करून असं असं काहीतरी असतं. ते किती किलोचं आहे मला नाही माहिती. डिप्सचा शेवटचा सेट आहे. लेट्स फिनिश. Out of the mud, rough only get picked up like a truck. Win in the clutch, that is a must. Wake up, get to it, ain't nothing about it. The only way to it is to it, no way around it. Before we cruising like a Caribbean. सो चला आता पुढचा वर्कआउट करूया. वर्कआउट नाही, पुढचा काय बोलतात त्याला, पुढचा व्हेरिएशन मारूयात. काय आहे पुढचा व्हेरिएशन? लेट मी चेक फर्स्ट. इन्क्लाइन डंबल प्रेस 4 सेट आहेत. चलो. ओके. सो आलो काय इथे. मी ॲक्च्युली दुपारी येतो, कारण दुपारी मला गर्दी कमी भेटते आणि म्हणूनच मी इकडे जिम जॉईन केली आहे. पीस 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 फॉर द मी. ओके, आता इन्क्लाइन इथे आहे. लाईट्स 15 घेतो. सध्या आपली तेवढी एनर्जी नाही आहे की 40-42 आपण मारू शकू. भाई दिवसाचा माझा फक्त 160 ग्रॅम राईस आहे आणि 60 ग्रॅम ओट्स. किती एनर्जी भेटणार आहे त्यातून मला. Always be solid, I'm a young brother with knowledge. Go do the science, dog. Always I'm like a pilot, dog. Look at my eyes, I'm tired, dog. The time that it takes, I'm made for the space. Gotta build my empire, dog. I make sales, not a buyer, dog. You don't compare, he a liar, dog. 15चे तर इझी केले. लेट्स सी 20वर जम्प करू. येस 20 पण इझी जातील आय थिंक. दुसरा अँगल सेट करू दे. Get up till it can't fold, huh? I just did 10 in a row, huh? I just did 10 in a row, huh? I just did 10, gotta go, huh? Stack it up till it can't fold, huh? I just did 10 in a row, huh? I just did 10 in a row, huh? I just did 10, gotta go, huh? Go, 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 huh? Go, 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 go. Get off your phone, can't sit at the green light. Look how that shine. जम्प घेऊ. याची आहे ना भाई ग्रीप एवढी भारी आहे ना, मोठी ग्रीप आहे, ज्याच्यामुळे हा पकडायला इझी जातो. आणि जेव्हा पकडतो तेव्हा इरिटेट होतं बघा. जेव्हा हेवी होतं तेव्हा हातामध्ये इरिटेट, एकदम असं झणझणतो हात. ते बारीक ग्रीपमुळे होतं. ही प्रॉपर ग्रीप आहे, मोठी ग्रीप आहे, त्यामुळे प्रॉपर मसल माइंड कनेक्शन पण बनतो. सो तिसरा सेट आहे 22.5 kg. लेट्स पुश. आला अंगावर, उडव पत्र्यावर. Hotel bar after the gig. Something to sip and getting drunk. Better case, oh baby, we gonna dip. Was out bad in my apartment. Started hitting the target. Started flooding the market. Started moving smarter until it was about the garden. Stack it up till it can't fold. एक सेट राहिला आहे. सो तिसरा सेट आहे आपला पुशअप्स. वेटेड पुशअप्स मारतो रेमंडिनो भाई, पण आपली कॅपॅसिटी नाही. आपण नॉर्मल पुशअप्सच मारूयात. लेट्स गो. बघूया किती जात आहेत. I just did 10 in a row, huh? I just did 10, gotta go, huh? Stack it up till it can't fold, huh? I just did 10 in a row, huh? I just did 10 in a row, huh? I just did 10, gotta go, go, 14, go, go, 15, go, go, 25. go, go. 25 गेले. अजून 2 सेट आहेत. त्यानंतर मग शोल्डरवर जाऊ. भाई घाम गेला सगळ्या डोळ्यात, डोळे लागले झोंबायला. मजा आली, पण चेस्ट तगडे पंप झालेत. चलो आता मारूयात शोल्डर. शोल्डर तगडा बॉडीतला विषय आहे. जेव्हा तुम्हाला ॲस्थेटिक लुक पाहिजे असेल भाई, शोल्डर तगडे बनवा. तुमची सिमेट्रीमध्ये वेगळा चेंज येईल. अच्छा गावात थांबलाय कवडाला. लॅटरल रेजेस आणि त्यानंतर फ्रंट डंबल रेजेस. लॅटरल रेज नंतर फ्रंट डंबल रेज. ओके लेट्स गो. लॅटरल रेजेस इथंच मारू. फेवरेट व्हेरिएशन आहे लॅटरल डंबल रेजेसचा. इथे मी बॅक प्रॉपर रेस्ट करतो, म्हणजे प्रॉपर आयसोलेशन मुवमेंट होते. सो जास्त हेवी नाही घेत. स्टार्ट करतो 7.5 kg पासून. इथे हेवी मारायची गरज नसते. शोल्डर तुमचा मोठा मसल नाही आहे, छोटा मसल आहे, त्यामुळे जास्त हेवी माराल तर मग
खूप चान्सेस असतात इंजुरीचे. So I'm funded, play the game like it's nothing. I'm always thankful for something, don't take for granted, stay humble. Now wake up, it's time to look at the enemy. Look in the mirror if he is no friend to me. It's not working. सो लॅटरल मुवमेंट बेस्ट आहे जेव्हा तुम्ही प्रॉपर मसल टार्गेट करत असाल. हां, जेव्हा तुम्हाला हेवी जायचं असेल ही मुवमेंट हेवीसाठी बेस्ट आहे. इथे तुम्ही मॅक्झिमम पुश करू शकता, बट इथे काहीच गरज नाही आहे. अदरवाईज तुमचा टेंडन ब्रेक होऊ शकतो. मी तर नाही करत इथे हेवी लॅटरल, आणि माझ्या आवडीचा सुद्धा आहे हा व्हेरिएशन. लगेच पंप होतो शोल्डर या व्हेरिएशन नंतर. लेन्स एवढी क्यूट दिसते नाहीत ना, भारी दिसते. Now maybe it's the chemistry, it's time to break up so I can make a better me. Better believe in your mind, cause it's everything. You can mold, shape, find almost anything. All it takes is some time and some clarity to find your identity. It's mind over everything. सो आयसोलेशन मुवमेंट आहे, त्यामुळे इथे तुम्ही जी चूक करता, बॉडी खूप जास्त मुवमेंट करता. सो तुम्ही ती आयसोलॅटरल मुवमेंट जी आपण ॲक्च्युली बोलतो ती तुम्ही लूज करता. इथे तुम्हाला पूर्ण प्रॉपर बॉडी सेट करायची आहे, आणि फक्त तुमचे ही मुवमेंट होईल. ही पण नाही, इथून पण बेंट नाही झाला पाहिजे. लॉक करा इथून, आणि फक्त शोल्डरमधनं मुवमेंट होईल. जेव्हा सिंगल बोन किंवा सिंगल जॉईंट तुमचा मूव होतो, अँगल चेंज होतो सिंगल जॉईंटमधला, त्याला आपण आयसोलेटरल मुवमेंट बोलतो. लेट्स गो. 1 When I feel like this, I'm immortal. 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 16. ओके, लास्ट वन. लॅटरल डन. आता फ्रंट डंबल रेजेस आहेत. रेजेस, लेट्स गो. सो फिलिंग बाई माझी कॉम्पिटिशनबद्दल खूप एक्सायटेड आहे मी. ॲक्च्युली मला असं वाटते की मी आत्ता माझ्या पीक कंडिशनवर आहे, आणि ही कंडिशन याआधी कधी आली नव्हती. पुढे अजून बेटर होईल, बट मी खूप जास्त एक्सायटेड आहे. बाकीचे ॲथलीट मे बी नर्वस असतील, बट मी एवढा एक्सायटेड आहे की मी आत्ता जाऊन स्टेजवर चढू शकतो. एवढी माझी स्टेज रेडी कंडिशन आहे. तरी पण ओव्हर एक्सायटेड चांगली नाही. अजून थोडा मला शार्प यायचं आहे, कारण आता वर्ल्ड चॅम्पियन बनतो आहे बोलल्यावर माझं कॉम्पिटिशन पण तशीच असणार आहे. स्टील खूप एक्सायटेड आहे मी, आणि असं वाटते की मी सध्या ड्रीममध्ये आहे. कारण एक टाईम होता जेव्हा मी फक्त बघायचो आणि स्क्रोल करायचो, भाई यार काय बॉडी आहे या ॲथलीटची, ऑलिम्पिया स्टेजवर खेळतो आहे, वॉट एव्हर जो काही प्रो शो. आणि खूप वाटायचं त्यावेळी की एक दिवस मी असं बनावं, आणि आज मी त्या स्टेजवर आहे की मी ॲक्च्युअलमध्ये बनलेलो आहे, आणि स्वतःच्या देशाला मी रिप्रेझेंट करतो आहे, भारताला रिप्रेझेंट करतो आहे. खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी, आणि त्याप्रमाणे मेहनत पण घेतलीच पाहिजे. लेट्स गो. आपला पुढचा सेट आहे फ्रंट डंबल रेजेस. अगेन सेम बेंचची पोझिशन, फक्त फ्रंट साईडला डंबल उडवायचेत. 1 2 3 17 18 19 No, I'm never turning back. I won't stop, I'ma fight until there's nothing left. It's so hard. भाई तो तसाच पडून राहिला आहे, त्याला सेट करायचंच विसरते मी. चल, सारखं सारखं एकच अँगल नको ना. You're gonna be hurting bad, cause I've been to hell and back. You don't wanna make me mad, I stay strong. You will never see me crack. And if you get in my way, you gotta feel the rest. Gotta say it to my face while I'm looking back. Doing breaks after math, when I hate I attack. डोळे झोपले जा.
10, 11, 14, 15, 16, last one, 20. मस्त आहे मशीन. इथे पण हेवी मारायचं चूक करू नका भाई, कारण खूप जास्त चान्सेस असतात टेंडन ब्रेक होण्याचे या मोमेंटला आणि फ्रंट मोमेंटला. सो लाईट वेट घेऊन तुम्ही हाय रेपिटेशन्स काढू शकता आणि फेल्युअर अचीव करू शकता. हेवी जाऊ नका. काय मोठा तुमचा मसल असा बटाट्यासारखा फुगणार नाही, उलट तुम्हाला 2-4 महिने करतात बसायला लागेल. तर ट्रायसेप राहिला आपला आता, आणि ट्रायसेपचे 2च व्हेरिएशन आहेत, ट्रायसेप एक्सटेन्शन आणि डायमंड पुशअप्स. पुशअप्स मी युजली मारत नाही, त्यात डायमंड आहे. चलो आज भाई रेमॉन भाई बोलतायत तर मारायलाच पाहिजे ट्रायसेप रेमॉन भाईचा. चलो बावरलो ना. 2, 3, 4. नाही येत एवढा प्रॉपर एक्सटेंड नाही होत, त्यापेक्षा 1 आर्म मारतो एकदम मस्त आरामात. Two, 3, 4, 5, 6, 15, 16, 17, 18, 19, 20. डन. अजून भाई डायमंड पुशअप बाकी आहेत आणि माझी एनर्जी ड्रेन झालेली आहे ऑलमोस्ट. मला असं झालं आहे की आता काही जाऊन कार्बचा मिल घेते. आता एक छोटा मिल आहे ओट मिल, ज्याच्यामध्ये 30 ग्रॅमच ओट्स असतील. सो डायमंड पुशअप मारतो. थोडे आपल्याला पोझिंगची व्हिडिओ करायची आहे, पोझिंगची आपल्या इंस्टाग्रामसाठी, जे तुम्ही रील्स बघता. चलो डायमंड पुशअप तसं जॉईंट वाईज सेफ नसतो, कारण तुमचे जॉईंट हे न्यूट्रल पोझिशनमध्ये नसतात. दॅट्स वाय थोडं पेन होऊ शकतो स्टार्टिंगला. स्टील आपण ट्राय करू, थोडं अंतर ठेवतो म्हणजे थोडं कमी स्ट्रेस येईल माझ्या जॉईंटवर. लेट्स गो. गावात ओके. ॲक्च्युली हे आपण चेस्टसाठी नाही, ट्रायसेपसाठी मारतो. 1, 2, 3. जेव्हा मी खाली जातोय ना, तेव्हा फोरआर्म्सच्या बोनवर एवढा बेकार प्रेशर येतोय. ट्रायसेपवर यायचं सोडून इथे येतोय भाई. थोडं अंतर ठेवून ट्राय करतो. ओके 2, 3, 4, 5. एवढं इफेक्टिव्ह नाही वाटत आहे माझ्यासाठी. मी व्हेरिएशन चेंज करतो. त्यापेक्षा काय अर्थच नाही बनत आहे. जर ट्रायसेपवर जो प्रेशर यायला पाहिजे तो सगळा प्रेशर या पोर्शनला येतोय. डझंट मेक सेन्स. सो ट्रायसेपसाठी आपण ओव्हरहेड एक्सटेन्शन ट्राय करूया सीटेड. लेट्स गो. अच्छा गावात शोल्डर इंजुरी होईल तर 1 आर्म पण मारू शकतो. लेट्स सी कुठला इफेक्टिव्ह वाटते. 1 आर्म जास्त इफेक्टिव्ह वाटतो. दोन्ही हात जर यूज केले, अगेन जॉईंट वाईज थोडं शोल्डरला प्रेशर येतो आणि ओव्हरहेड माझ्या एल्बोजला सपोर्ट नाही करत. बाकीच्यांच्या करत असेल, माझ्या नाही करत, म्हणून जास्त हेवी मी मारत नाही ते. पण ओव्हरहेड ट्रायसेप एक्सटेन्शनचा एक चांगला बेनिफिट असा आहे की तुमचा पूर्ण ट्रायसेप मसल फ्रॉम ओरिजिन टू इन्सर्शन तुमचा प्रॉपर ट्रायसेप पूर्ण मसल ट्रेन होतो. दॅट्स वाय ओल्ड जिमनॅस्टिक किंवा आपण म्हणू शकतो ओल्ड स्कूलमधले जे ॲथलीट होते ते ही मुवमेंट जास्त यूज करायचे.
डंबेल सोबत. लेट्स गो. 2 3 4 5 9 10 11 18 19 20. डन. सो हा व्हेरिएशन एवढा भारी आहे की यात तुम्हाला रेंज ऑफ मोशन फुल मिळते आणि जेवढं तुम्ही यात मास्टर कराल तेवढंच तुम्ही कम्फर्टेबल व्हाल आणि बाकीच्या ज्या तुमच्या एक्सटेन्शन मुवमेंट आहेत त्याच्यापेक्षा ही तुम्हाला जास्त आवडेल. ओव्हरहेड ट्रायसेप एक्सटेन्शन ट्राय करा. कम्फर्टेबल बना आधी. तुमचा एक मुवमेंट शिकून घ्या. त्यानंतर जेव्हा तुम्ही मास्टर कराल तेव्हा तुम्ही मग हळूहळू हेवी जाऊ शकता. अदरवाईज शोल्डर डॅमेज होऊ शकतो कारण शोल्डरवर जास्त प्रेशर होतो ह्या मुवमेंटमुळे. भाई हे बघा काय लिहिले ते, ओनली टेक ऑफ युअर शर्ट्स इफ यू हॅव 6 ॲप्स टू शो. लेट्स सी. क्लीन कंडिशन एकदा बघा आपली कशी वाटते. काढायला नको नको मर दे. असा लेग. आता मेन फिटनेस ज्या मी कॅटेगरीत ज्या खेळतो त्या कॅटेगरीचं नाव आहे मेन फिटनेस मॉडेल. सो त्यात एकदम वेगळ्याच पोज असतात. त्यात फक्त क्वार्टर टर्न असतात जे की मेन फिजिकमध्ये असतात. तुम्हाला दाखवतो. ही पहिली असते रिलॅक्स पोज. ओके. देन त्यानंतर क्वार्टर टर्न असतं. अगेन क्वार्टर टर्न. आता ती बघा क्रिसमस ट्री. अगेन क्वार्टर टर्न. अगेन क्वार्टर टर्न. Then abs with thigh muscle. ओके. सो हाच क्वार्टर टर्न कंटिन्यू होतो जेव्हा त्यांना कंपॅरिझन करायचं असतं नंबर्ससाठी किंवा सिलेक्शनसाठी. आणि बऱ्याचशा गोष्टी असतात. अजून हिरो पोज असते जसं की जेव्हा सिंगल इंडिव्हिज्युअल एंट्री होते तेव्हा आतमध्ये येतो. आणि माझ्या अख्ख्या बॉडीमध्ये जो माझा डॉमिनंट मसल कुठला असेल तर तो आहे लेग्स. द सेपरेशन बिटवीन द लेग्स अनबिलिव्हेबल. मला हा मसल सगळ्यात वीक होता स्टार्टिंगला, ज्यावरून मला खूप चिडवलं जायचं, हसलं जायचं माझ्यावर. बट हाच आत्ता माझा डॉमिनंट मसल आहे. बाकी ॲप्स वगैरे जेनेटिक चांगला आहे माझा. आणि आणखीन एक आहे ती म्हणजे बॅक. जस्ट चेक द बॅक डबल बायसेप. सो कमेंटमध्ये नक्की सांगा मला कंडिशन कशी आहे. आणि अगेन मी 30-32 दिवस असतील. कॉम्पिटिशन लांब आहे आणि आत्तापासून चांगल्या कंडिशनमध्ये आहे. जास्त पुश करायची गरज नाही लागणार मला. जस्ट जो माझा रुटीन आहे तो मला कंटिन्यू करायचा आहे. एवढा पण हार्ड नाही आहे जसं की तुम्हाला वाटतं आहे. बट स्टील नॉर्मल माणसासाठी खूप हार्ड आहे, जो ॲक्च्युली माझ्यासारखं माइंडसेट ठेवतो त्यासाठी हा नॉर्मल रुटीन आहे. तर आजचा वर्कआउट डन झालेला आहे आणि इंस्टाग्रामची पोजिंग व्हिडिओ पण डन झालेली आहे.
तर भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. आणि मला ICN बालूसाठी तुमच्या ब्लेसिंगची खूप जास्त गरज आहे. कारण का हा फक्त आता माझा ड्रीम नाही राहिला आहे, ही एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझ्या खांद्यावरती आपल्या नेशनची. सो तुमच्या ब्लेसिंगची खूप जास्त गरज आहे. आणि तुमचा सपोर्ट तुम्ही मला सबस्क्राईब करून, कमेंट करून, लाईक करून या गोष्टी तो सांगू शकता. आणि तुम्हाला कशा व्हिडिओ हव्या हा मेन प्रश्न आहे. कारण की आत्ता कॉन्टेंटला मी सुरुवात केलेली आहे आणि कॉन्टेंट मी तुमच्यासाठी बनवतो आहे. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये काय बघायचं आहे, डाएट प्लॅन तर नक्कीच येणार आहे, त्याची काही काळजी करू नका. आत्ताचा डाएट प्लॅन तुम्ही फॉलो नाही करू शकत आणि तो सेफ पण नाही आहे. कारण मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की मी फक्त 1600 कॅलरीज पर डेवर आहे, तो सेफ नाही आहे. त्यामुळे बाकी तुम्हाला जसं जसं मी खातो आहे, माझा डे रुटीन या सगळ्या व्हिडिओ तुम्हाला येतील. तोपर्यंत भेटू आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईबर. आणि पुढे काय बोलू, विषय काय झाले. भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये भेटू. चलो बाय बाय, राधे राधे.